नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट अभ्यास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केटमधील काही बेसिक जे नियम आहेत अशा 3 नियमांविषयी बोलणार आहोत. तर ह्या चॅनलवर मी आधी शेअर बाय करण्याची योग्य वेळ कोणती हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्यानंतर एक दुसरा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे की 95% लोकांचा शेअर मार्केटमध्ये लॉस का होतो. हे 2 व्हिडिओ नक्की पहा. चला तर मग ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. जे आपले मित्र लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करतात अशा मित्रांसाठी हा व्हिडिओ आहे. तर शेअर मार्केटमध्ये असे काही बेसिक नियम आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजेत मित्रांनो, आणि ते बेसिक नियम माहिती केल्यावरच तुम्ही शेअर मार्केटमध्ये पदार्पण केलं पाहिजे. आणि हे नियम तुम्हाला माहिती झाले तर तुमचा होणारा लॉस कमी होऊ शकतो. तर मित्रांनो, पहिला नियम हा आहे की ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये फरक आहे. इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंग ह्याच्यामध्ये फरक आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये मिक्स करू नये. तर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करताना जे कारण पाहिलं होतं किंवा जो प्लस पॉईंट पाहिला होता, तो प्लस पॉईंट जोपर्यंत आहे, तो जोपर्यंत नेगेटिव्ह होत नाही आहे किंवा ते जे कारण आहे ते अजूनपर्यंत तसंच आहे, तर तुम्ही त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टेड राहू शकता. त्यानंतर मित्रांनो, जर कंपनीमध्ये काही इंटरनल प्रॉब्लेम झाला किंवा ज्या कारणासाठी तुम्ही कंपनीचे शेअर्स घेतले होते ते कारणच राहिलं नाही किंवा जो प्लस पॉईंट होता तोच निगेटिव्ह झाला, तर तुम्ही विचार करून त्या कंपनीमधून एक्झिट करू शकता. मित्रांनो, आपण एखाद्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करतो तर 5 ते 10 वर्ष किंवा 15 वर्ष होल्ड करता आलं पाहिजे. तो शेअर जर महिन्याभरात 10% डाऊन झाला तर घाबरून जाऊ नये. कारण तुम्ही एखादा शेअर निवडला असेल तो फंडामेंटली स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं. आणि असा फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर जर एक्सटर्नल कारणामुळे जर डाऊन झाला 10% तर अजिबात घाबरू नये. उलट मित्रांनो, जेव्हा असे फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर डाऊन होतात त्यावेळी आपल्याला त्याच्यामध्ये थोडी इन्व्हेस्टमेंट वाढवली पाहिजे. त्याच्यामध्ये थोडी क्वांटिटी ॲड करणं आवश्यक असतं. मित्रांनो, ट्रेडिंग शॉर्ट टर्मसाठी असते आणि इन्व्हेस्टमेंट लाँग टर्मसाठी. जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर त्याचा फंडामेंटलशी काही संबंध नसतो. जर एखादी चांगली बातमी आली तर तो शेअर लगेच वाढतो किंवा एखादी खराब न्यूज आली तर तो शेअर लगेच डाऊनसुद्धा होतो. तर मित्रांनो, तुम्हाला हे ठरवणं गरजेचं आहे की तुम्ही ट्रेडिंग करणार आहात की इन्व्हेस्टमेंट. आणि जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात तर फंडामेंटली स्ट्रॉंग शेअरमध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. दुसरा नियम हा आहे मित्रांनो की तुम्ही जे शेअर्स बाय केलेले आहेत, तुमचा जो शेअर्सचा पोर्टफोलिओ आहे, त्या पोर्टफोलिओला रोज पाहणं सोडून द्या. असं करणं चुकीचं आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपला जो पोर्टफोलिओ आहे त्याला निफ्टी 50शी किंवा सेन्सेक्सशी कंपेअर करणं हे सुद्धा सोडून द्या. कारण निफ्टी 50मध्ये फक्त 50 टॉपचे शेअर्स आहेत आणि तुम्ही जो पोर्टफोलिओ, तुमचा जो पोर्टफोलिओ किंवा तुमच्या ज्या पोर्टफोलिओमध्ये जे शेअर्स आहेत त्यांचा ह्या निफ्टी 50ची शेअर्सशी काही संबंध नसतो. एखाद्या दिवशी जर निफ्टी 50 1.5% जर अप असेल आणि तुमचा पोर्टफोलिओ त्याच दिवशी जर 2% 3% डाऊन असेल, तर असं जे तुम्ही तुलना करता, जे कंपेअर करता ते सोडून द्या. कारण मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी 13, 2023 पर्यंत BSEमध्ये जवळपास 5,311 कंपन्या लिस्टेड झालेल्या आहेत. आणि आपण जे निफ्टी 50 बघतो त्याच्यामध्ये फक्त टॉपच्या 50 कंपन्या असतात. तर निफ्टी 50मध्ये असलेल्या कंपन्या आणि ह्या इतर कंपन्या ह्यांचा काहीही संबंध नसतो. जर निफ्टी 50 डाऊन झाला तर आपलाही पोर्टफोलिओ डाऊन झाला पाहिजे किंवा निफ्टी 50 अप झाला, प्लस पॉईंटमध्ये आला तर आपलाही पोर्टफोलिओ अप झाला पाहिजे. अशा प्रकारची तुलना कधी करू नये. तर मित्रांनो, तिसरा मुद्दा आहे शेअर प्राईस. शेअरची प्राईस कमी आहे म्हणून त्या कंपनीचे शेअर्स जास्त घेणं आणि एखाद्या शेअरची प्राईस जास्त आहे म्हणून तो शेअर कमी घेणं किंवा तो घेणं टाळणं, इथे आपण आपले बरेचसे रिटेल इन्व्हेस्टर चुकी करतात. एखाद्या कंपनीचं जर फंडामेंटल स्ट्रॉंग असेल आणि त्या कंपनीचं शेअरची प्राईस 3,000 असेल, 30,000 असेल किंवा 1,00,000 असेल तरीसुद्धा तो घेणं आपल्या फायद्याचं आहे. कारण तो शेअर फंडामेंटली स्ट्रॉंग आहे. आणि एखादा पेनी स्टॉक आहे जो ₹2 आहे, त्याचे फंडामेंटल स्ट्रॉंग नाही आहेत किंवा ₹5 किंमत आहे, तर अशा कमी किमतीच्या शेअर्समध्ये आपले जे रिटेल इन्व्हेस्टर आहेत ते गुंतवणूक करतात.
तर गुंतवणूक करण्याआधी मित्रांनो मी जे 2 व्हिडिओ बनवले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मी माहिती दिली आहे की फंडामेंटल स्ट्रॉंग असणं तो स्टॉक खूप गरजेचा आहे. कंपनीच्या प्राईसकडे कधीही पाहू नये. तो स्वस्त आहे म्हणून घेणं आणि महाग आहे म्हणून त्याला टाळणं हे अत्यंत चुकीचं आहे. तर कधी एखादा शेअर फंडामेंटल स्ट्रॉंग आहे त्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करणं गरजेचे आहे. जर तो शेअर ₹300 असेल, ₹3000 असेल, ₹30,000 असेल किंवा 1,00,000 सुद्धा असेल, तरी अशा प्रकारे शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं जर आपल्याकडे पैसे असतील तर अत्यंत गरजेचं आहे किंवा योग्य आहे. तर आपले काही रिटेल इन्व्हेस्टर फक्त कंपनीची शेअरची प्राईस कमी पाहतात आणि जास्त शेअर्स मिळतील म्हणून आपल्या पोर्टफोलिओमध्ये अशा शेअर्सला ते इन्व्हेस्ट करतात किंवा आपला अशा प्रकारच्या कमी प्राईसचा शेअर्सचा पोर्टफोलिओ बनवतात. तर असं नसतं मित्रांनो की ज्या शेअरची प्राईस कमी आहे त्या शेअर्सचे आपण जास्त शेअर्स घेतले म्हणून आपल्याला जास्त फायदा होईल असं नसतं. तर त्या कंपनीचे फंडामेंटल्स स्ट्रॉंग हवेत हे नक्की लक्षात ठेवा. तर मित्रांनो अशा प्रकारचे हे बेसिक नियम आहेत शेअर मार्केटमधील. ह्या नियमांचा नक्कीच विचार करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असतील तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.